नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांचे आपल्या दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात स्वागत आहे. आणि म्हणता म्हणता आपला पूर्ण दशक संपला, म्हणजे संवरांचा संपूर्ण दशक आपला संपला अभ्यास करून. अभ्यास हे काही नक्की माहित नाही, डोळ्याखालनं तरी गेलाय. कारण सारखं सारखं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला अभ्यास म्हटला जातो, पण डोळ्याखालनं छान एकदा गेलाय, हेही काही कमी नाही आहे म्हणा. आणि आज आपण पुढच्या दशकाकडे म्हणजे मूर्ख लक्षणांचा जो आहे दशक, त्याची आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे समर्थांकडनं आपण काय काय शिकायचंय बघा. म्हणजे आधीच्या स्तवनामध्ये स्तवनं झाली बरं का, आधीच्या दशकामध्ये म्हणजे गणेशाचं, शारदेचं, सद्गुरूंचं हे आपल्याला कळतं, हे सगळ्या ग्रंथांमध्ये असतात. पण सभास्तवन करतात समर्थ, म्हणजे सभेचं स्तवन करायचं असतं का, हे आपण शिकतोच आहे समर्थांकडनं. आणि परत आता म्हणजे का आपण याच्याबद्दल असं बोललो, कारण मूर्खांबद्दल इतकं बोलायचं असतं का, हे पण आपण समर्थांकडनंच शिकतोय. आणि समर्थ परत बऱ्याच वेळा ते स्वतःला पिसा म्हणून घेतात हा समर्थ, म्हणजे स्वतःला वेडा किंवा पिसा असं समर्थ म्हणून घेतात. समर्थांचा काव्य पण एक, की पिसा आला पिसा आला. एका ठिकाणी समर्थ काय म्हणतात बघा, हा समर्थ म्हणतात, पळा पळा ब्रह्म पिसा येतो जवळी, रामनामे हाके देऊनी कांडोळी, वृत्ती शेंडी बंधने विण सदा मोकळी, संसाराची धुळी करुनी अंगी उधळी, पळा पळा ब्रह्म पिसा येतो जवळी. म्हणजे समर्थ म्हणतात वृत्ती शेंडी बंधने विण मोकळी, म्हणजे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहो असं समर्थ म्हणतात. म्हणजे मोकळी वृत्ती असे ते पिसा आहेत. आणि त्याच्या बरोबर उलट आपलं पिसेपण म्हणजे आपलं वेडेपण, आपलं मूर्खपण कशात असतं, तर आपल्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या संसारामध्ये उरफटलेल्या असतात. म्हणून समर्थ, जे प्रापंचिक जन जयासी नाही आत्मज्ञान, बाप रे, म्हणजे एक मोठी उपाधी, म्हणजे काय ते पदवी समारंभ समर्थाने करून टाकलेला आहे आपल्याला, की तुम्ही मूर्ख, म्हणजे आत्मज्ञान ज्याला नाही, इनडायरेक्टली समर्थ म्हणतात की ते मूर्ख आहेत. म्हणून आपण या लक्षणांमधनं का सांगावं असं वाटतं म्हणजे, आणि थोडक्यात सांगून मोकळे नाही झाले ते. मोठा आहे समास, 62व्या समर्थ लिहितात मूर्ख लक्षणामध्ये, पहिल्या या दशकाच्या पहिल्या समासामध्ये मूर्ख लक्षणांचा 65व्या, म्हणजे किती आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज समर्थ शिकवत आहेत. म्हणजे आणि वेळ लागल्याशिवाय, आपल्याला एखाद्या गोष्टीचा वेळ लागल्याशिवाय याच्यामधनं आपण सुटत नाही, या प्रापंचिक या मूर्खपणामधनं. जो प्रापंचिक मूर्खपणा आपण करतोय त्याच्यामधनं सुटण्यासाठी, खरं वेळ लागण्यासाठी आपल्याला वेगळीकडे विचार लावले पाहिजेत. आणि ते करायला पण समर्थ शिकवत आहेत. समर्थ तीर्थाटन करून जेव्हा परत आले, आपल्या मातेचं दर्शन घेतलं, तेव्हा रडून रडून मातेचे डोळे गेले होते, समर्थांच्या आईचे डोळे गेले होते. आणि समर्थांनी फक्त डोळ्यावरनं आईच्या हात फिरवला आणि चमत्कार झाला. आणि समर्थांच्या मातेची रेणुका बाई ज्या होत्या त्यांची दृष्टी परत आली. आणि ती दृष्टी आल्यानंतर आई त्यांना असं म्हणते की, काय भूतचेष्टा ही सगळी करतोयस तू, ही भूतचेष्टा कुठून शिकलायस. म्हणजे थोडक्यात हे वेड सगळं जे लागलंय, हे सगळं वेडेपणा करतोयस, हे तू कुठून शिकलायस. तेव्हा ते असं म्हणतात की, समर्थांनी उत्तर दिलंय, होते वैकुंठीचे कोणी, शिरल्ले अयोध्या भुवनी, लागे कौसल्यचे स्तनी, ते भूत गे माये. म्हणजे कुठलं भूत लागलंय त्यांच्या मागे, त्या रामाचं भूत लागलंय. म्हणजे जोपर्यंत त्या रामाचं भूत आपल्या मागे लागत नाही, किंवा त्या त्या भूताच्या मागे आपण पडत नाही, तोपर्यंत हे प्रापंचिक भूत जे आपल्या बुद्धीवर आज घर करून राहिलंय, तोपर्यंत काय आपण इथून सुटणार नाही आहोत. आणि आज आपण मूर्ख लक्षणांचा समास हा घेणार आहोत. आणि आपल्याला जो विषय मांडणार आहे ती आहे कुमारी पूजा अवसरे. कुमारी हे मुद्दाम अंडरलाईन करते की ती वयाने लहान आहे, आणि ती शिवाय डॉक्टर आहे. आणि इतकं लहान वयात इतकं छान आपल्या हितासाठी जागृत असणं, हे गुरुकृपेशिवाय किंवा हे ईश्वकृपेशिवाय होत नसतं. आणि एवढं तिचं व्यस्त असते ती तिच्या ऑफिसमध्ये, आणि तेवढं करून पण ती अभ्यास सांभाळतीये. अतिशय सत्वगुणी आहे पूजा. आणि मला आठवते की 4-5 ती मुलुंडलाच राहते, माझ्या घराजवळ राहते. आणि 4-5 वर्षांपूर्वी तिने एक खूप मोठं काम असं केलं होतं की तिने आदरणीय मकरंद बुवांचा भागवत सप्ताह मुलुंडमध्ये ऑर्गनाईज केला होता, अगदी छान मोठ्या प्रमाणात. म्हणजे एक भागवत सप्ताह आयोजित करणं म्हणजे एक शिवधनुष्य पेलल्यासारखं काम आहे. कारण ते साधन असतं, कारण सकाळी त्याचं संहिता वाचन वगैरे वगैरे हे सगळी बंधनं आपल्याला पाळावी लागतात भागवत सप्ताह आयोजित करणं म्हणजे. आणि हे तिने एकटीने पुढाकार घेऊन खूप छान केलं होतं. तर अशी अतिशय सात्विक अशी आपली मैत्रीण पूजा अवसरे, मी तिला विनंती करते की तिने तिचा अभ्यास चिंतन आपल्या सगळ्यांसमोर मांडावं. धन्यवाद शमिकाताई. आवाज येतोय का माझा? होय, अगदी छान येतोय. ओके, सुरू करते. जय जय रघुवीर समर्थ.
मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णाला वंदन करते. समर्थ रामदास स्वामी महाराजांना वंदन करते. श्रीमद दासबोधाला नमस्कार करते. आपल्याला लाभलेल्या दोन्ही आचार्यांना, सौ अलकाताईंना आणि सौ माधुरीताईंना वंदन करते. जमलेल्या सगळ्या अभ्यासार्थ्यांना वंदन करते. श्री गुरूंच्या चरणांचे स्मरण करून निरूपणाला सुरुवात करते. आपण आज दुसऱ्या दशकाचा अभ्यास सुरू करत आहोत. थोडा पहिल्या दशकाचा सारांश बघूया. पहिला दशक हा स्तवनाचा असून पहिल्या समासात समर्थांनी दासबोधाचं प्रास्ताविक केलं आहे. 2 ते 9 या समासांमध्ये नित्य तत्वांचे विवेचन केले आहे. नरदेह अनित्य असून पहिल्या दशकात त्याचे महत्व मांडून तो त्या नित्य तत्वांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे हे स्पष्ट केले. आता दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा हा अनित्याचा दशक आहे. भगवद्गीतेत 16व्या अध्यायात सांगितलेल्या दैवी आणि आसुरी संपत्तीचं सखोल विवरण श्री समर्थ या दुसऱ्या दशकाच्या 10 समासातून करतात. नाना ग्रंथांच्या संमती हे जे दशक पहिला समास पहिला ह्यात समर्थांनी सांगितलेलं आहे की कुठल्या ग्रंथांचा आधार घेतला, हे एक उत्तम उदाहरण आहे इथे. आध्यात्मिक जगताच्या संकल्पनेच्या दृष्टीने माणसाचे 2 प्रकार असतात. पहिला ज्ञानी, दुसरा अज्ञानी. ज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये आत्मबुद्धीचा विवेक असतो, तर अज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये देहबुद्धीचा अविवेक असतो. खरं तर हा संपूर्ण दशक हा माणसाच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. पारमार्थिक जीवनाची जणू पूर्वतयारी आहे. वृत्ती किंवा हेतू हे शुद्ध असण्याचं खरं म्हणजे बोध करून देणारा हा समास आहे. आपण असं म्हणतो की आपण अध्यात्म करतोय, आम्ही परमार्थ करतो, पण खरंच आपण हे करतो का? खरंच आपण आध्यात्मिक आहोत का? खरंच पारमार्थिक आहोत का? याचे सेल्फ एनालिसिस म्हणजे आत्मपरीक्षण या दशकाच्या वाचनाने, श्रवणाने, मननाने आणि निदिध्यासनाने होते. म्हणून दासबोधामधल्या आपल्या तत्वज्ञानाला प्रारंभ करण्यापूर्वी हा लक्षणांचा दशक माणसांना एलिजिबिलिटी क्रायटेरिया ह्याची जाणीव करून देण्यासाठी कदाचित समर्थांनी सुरू केला असावा दुसरा दशक. म्हणजे मी नेमका कसा आहे याचे आत्मपरीक्षण करून, बुद्धीचा वापर करून, नित्यानित्य व सारासार विवेक करून स्वतःमधील दोषांचा निश्चयपूर्वक त्याग आणि गुणांची जाणीवपूर्वक वृद्धी करणं म्हणजेच आत्मपरिवर्तन करणं हे अपेक्षित आहे. माणूस स्वतःच्या जीवनामध्ये हवा तसा आणि आमूलाग्र बदल घडवू शकतो. हे क्रियमाण स्वातंत्र्य फक्त माणसाकडे आहे. हा आत्मविश्वास या दशकामधून समर्थ आपल्याला देतात. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा संपूर्ण दशक मुळी इनर इंजिनिअरिंग किंवा इंटिरियर डेकोरेशनचा आहे. ही हा संपूर्ण दशकाची झाली पार्श्वभूमी. आता आपण या दशकाच्या पहिल्या समासाकडे वळूया. समासाचं नाव आहे मूर्ख लक्षण. या समासात समर्थांनी अविवेकी म्हणजे मूर्ख माणसाचं शब्दचित्र रेखाटलं आहे. एकूण 74 ओवींचा हा समास आहे. पहिल्या 3 ओवींमध्ये समर्थांनी जणू पुन्हा आपल्याला आपल्या मूळ ध्येयाची आठवण करून दिली आहे. म्हणजे जाणीवेचा देवता ब्रह्मरूप श्री गजानन, स्फूर्तिरूपिणी श्री शारदा आणि मार्गदर्शक श्री सद्गुरू यांना वंदन केले आहे. ज्ञानाचा तिसरा डोळा उघडण्यासाठी लागणारी त्यांची कृपादृष्टी असण्याची प्रार्थना केली आहे. आता पुढे ह्या समासाचे अधिकारी कोण आहेत हे समर्थ 7व्या ओवीत सांगतात. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, ते केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. श्रीराम. म्हणजेच प्रपंचामध्ये अडकलेले, आत्मज्ञानापासून पूर्णपणे वंचित असलेले, देहबुद्धीत रमलेल्या माणसांच्या खुणा किंवा लक्षणं कोणती ही दाखवली आहेत. जवळजवळ 200 मूर्ख लक्षणं या एका समासात मांडूनही समर्थ म्हणतात काही एक सांगितली. माणसाच्या स्वभावाचे समर्थांचे हे सूक्ष्म निरीक्षण अचंबित करणारे आहे.
आपण सर्वसामान्य माणसं इतरांचे दोष, चुका किती सहज चवीने चघळत असतो. संतांचा मात्र समाजाचे दोष दाखवणे हा हेतू नसतो. ते करुणापोटी तळमळीने या मूर्खपणाचा त्याग करावा म्हणून मार्गदर्शन करतात. त्यागार्थ बोलिले श्रोती ही या समासाची एकवाक्यता ओवी क्रमांक 3 आणि 73 मध्ये स्पष्ट आहे. समर्थांचा प्रयत्नवादावर किती विश्वास आहे हे समजते. मानवी जीवनाच्या सर्व अंगांना म्हणजे कुटुंब, आरोग्य, व्यक्तिगत विकास, नीती, सामाजिक सुसंवाद, न्याय इत्यादी प्रकारे विचार मांडले आहेत या समासात. आत्मज्ञान नसल्याने मूर्खपणाचे आचरण कसे होते हे काही उदाहरणांवरून आपण समजावून घेऊया. 8व्या ओवीतला जो मूर्ख आहे तो केवळ कामजीवनाला महत्व देऊन जन्मदात्या मातापित्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतो. परिवारातील लोकांना दुखावतो. आत्मज्ञानी माणसासाठी मात्र कामवासनेसाठी जीवनात काही स्थान नसते. तो सगळ्यांमध्ये ईश्वर पाहतो, अनुभवतो, म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागतो. अज्ञानी माणसामध्ये याचा अभाव असतो. मात्र 14व्या ओवीतला मूर्ख दुसऱ्याची उणीधुणी काढण्यात पटाईत असतो. दुसऱ्याला लहान ठरवल्याशिवाय ज्यांना स्वतःला महान होता येत नाही, स्वतःला जिथे प्रतिष्ठा असते तिथे तो नेहमी जातो, असे तो मूर्ख वागत असतो. अमानित्व हे ज्ञानाचे लक्षण आहे, पण अज्ञानी माणूस मानासाठी हापापलेला असतो. हे आपण नोकरी व्यवसायात पाहतोच. खरं स्वतःसाठी कधीतरी असं होतच, म्हणजे हे जाणवतं आपल्याला जर नीट लक्षपूर्वक बघितलं तर. नुसतं नोकरी व्यवसाय असं काही नाही, पण स्वतःतही असतंच हे. मूर्ख लक्षणात काही स्पष्ट गट पाडता येतात. म्हणजे उदाहरणार्थ आरोग्याबद्दलचे, जसं आधी सांगितलं मी, व्यक्तिगत विकासासाठी, तर त्याच्यातले थोडे थोडे मुद्दे आपण पाहूया. तर आरोग्याबद्दल समर्थ काय म्हणतात? डाव्या हाताने खाणे, तळामध्ये चूळ भरून टाकणे, दात, डोळे, नाक, वस्त्र अस्वच्छ ठेवणे ही मूर्खपणाची लक्षणं आहेत. गेली 1.5 वर्ष आरोग्य हे क्षेत्र कोरोनामुळे सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. शरीर स्वच्छ ठेवणे, नद्या सरोवरे स्वच्छ ठेवणे, रस्त्यात जाताना न खाणे, पथ्य पाळणे, औषधे वेळेवर घेणे हे काही नियम आपल्या पूर्वसुरींनी आखून दिले आहेत. कोणा माणसाची भेट झाली की स्वतःचे हात जोडून रामराम म्हणायची पद्धत होती. हे सोशल डिस्टन्सिंगच झालं एका प्रकारे बघायला गेलं तर. पुढे आपण व्यक्तिगत विकासाबद्दल समर्थ काय सांगतात ते बघूया. काही मूर्ख कशी वागतात ते. घरी शूर असून बाहेर दीनवाणा असतो, सभेमध्ये लाजतो, घरी शहाणपण शिकवतो, जो तापट आहे, खादाड आहे, आळशी, कुटील मनाचा, धारिष्ट्य शून्य, विद्या नसणारा, पुरुषार्थाची काहीच लक्षणं नसणारा, झोपेत आयुष्य घालवणारा, क्रोधी, अहंकारी असा हा मूर्ख असतो. पुढे नीतीबद्दल पाहू. समर्थ सांगतात, परस्त्रीवर प्रेम, व्यसनांमध्ये रंगलेला, कृतघ्न, शरणागताला आश्रय न देणारा हा मूर्ख आहे. माणसाने नीतीने न वागल्याने कुटुंबावरचाही परिणाम सांगितला आहे. ओवी क्रमांक 10 मध्ये वैवाहिक स्त्री संबंधातील पावित्र्य आणि स्त्रीबद्दल मर्यादा यांचा विसर पडल्याने अनेक कुटुंबांमध्ये संघर्ष निर्माण होऊन त्या वातावरणाचा परिणाम मुलांवर होतो. म्हणजे कुटुंबावरही एक प्रकारे संस्कार कशा प्रकारे होऊ शकतात एका माणसाच्या वृत्तीमुळे किंवा एका माणसाच्या स्वभावामुळे, हेही स्पष्ट केले आहे. सामाजिक सुसंवाद या दृष्टीनेही आपण काही लक्षणं पाहूया. समर्थ सांगतात, जो सतत भांडतो, सामर्थ्य नसताना मध्यस्थी करायला जातो, अधिकाराचं पद नसताना, स्वतःकडे विद्वत्ता नसताना जो उच्चासनाची अपेक्षा करतो, असा माणूस मूर्ख आहे. आजचे राजकारण याचे उत्तम उदाहरण आहे. मित्रांचे दोष 4 चौघात सांगतो, चहाड्या करतो, असा विश्वासघातकी माणूस मूर्ख आहे. दुसऱ्याच्या लहान सहान चुका त्याला सहन होत नाहीत. अशा अनेक प्रवृत्ती समर्थांनी मांडल्या आहेत. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनेही शिष्टाचार ह्याच्यावरही मॅनर्स किंवा एटिकेट्स याबद्दलही समर्थ असे सांगतात की
दोन माणसं बोलत असताना मध्ये बोलणे, न विचारता बोलणे किंवा परस्थळी अतिभोजन करणे, स्त्रियांशी भांडणे, शिवीगाळ करणे, अकारण हसणे, थोरा मोठ्यांमध्ये झोपून राहणे, इतरांना त्रास होईल असे बोलणे व वागणे, हे सगळं सोशल न्यूसन्स आहे. वाढता अन्याय, स्वार्थ, भ्रष्टाचार, अनितीने द्रव्य जोडणे, फास्ट मनीची संकल्पना, अशा अनेक गोष्टींमुळे समाजाच्या खरं मुळांशी घाला हल्ली दिसतच आहे की घातला जात आहे. अनपेक्षित पशुतुल्य वागणं वाढतच आहे आणि करुणेची बाब तर ही आहे की ह्याची जाणीव नसल्याने ती जाणीव करून द्यायला लागत आहे. म्हणजे कळतच नाहीये माणसाला की आपण पशुतुल्य जीवन जगतोय, ह्याची आठवण करून द्यायला लागत आहे. ऍक्च्युली सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा प्रचंड प्रभाव हल्ली समाजावरती आहे. आपण स्वतः समाजाचा एक घटक असूनही काही नियम पाळत नाही, ट्रॅफिक सिग्नल मोडतो किंवा आत्ताच उदाहरण घेऊया कोरोनाच्या. हल्ली आता तो प्रभाव वाढत चाललाय त्याचा, त्यामुळे आपण मास्क लावतो वगैरे, पण मध्यंतरीच्या काळात लोक सर्रास फिरत होती, अजूनही फिरत आहेत. तर आपण आणि ते नियमही पाळत नाही आहोत. पण मात्र कर्तृत्व ह्या बाबतीत समर्थ काय म्हणतात, आपण काहीच करत नाही, पण आपल्या वाडवडिलांची जी कर्तृत्व आहेत ती आपण मोठी रंगून वगैरे सांगत असतो. म्हणजे असे आपण सुजाण नागरिक आहोत की छोटे नियमही पाळणं आपल्याला कठीण जातं. सामाजिक बांधिलकीला महत्व समर्थांनी किती दिलं आहे, हाही विचार आपण याच्यामधून इतका स्पष्ट होतो. आता ईश्वराविषयी मूर्ख माणसाची लक्षणं काय आहेत ती पाहूया. आत्मज्ञानाबद्दल काही माहीत नसणारा असा मूर्ख माणूस ईश्वरावर विश्वास न ठेवता अशाश्वत कुटुंबीय, अचानक आलेल्या चंचल लक्ष्मीवर अवलंबून असतो. इच्छित असलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत की देवाला नावं ठेवतो. गुरु, माता, पिता, ईश्वर यांच्या उपकारांचे स्मरण न ठेवता, त्यांच्या आज्ञा न जुमानता व प्रसंगी फसवणारा असा हा मूर्ख असतो. अशी जवळजवळ 200 मूर्ख लक्षणं समर्थांनी या समासात सांगितली आहेत, परंतु वेळेची मर्यादा बघता मी आज काही लक्षणं इथे मांडली आहेत. काही ओव्यांचा गूढार्थही असू शकतो. उदाहरणार्थ ओवी क्रमांक 65, मर्यादेविण पाळी सुणे तो एक मूर्ख. इथे सुणे पाळणे याचा अर्थ कुत्रे पाळणे एवढाच मर्यादित नसावा. संत अनेकदा देहबुद्धीला सुणे असे म्हणतात. बुद्धीला अवास्तव महत्व देतो किंवा इंद्रियांचे अमर्याद चोचले पुरवतो तो मूर्ख आहे, असाही अर्थ इथे लागू शकतो. ओवी क्रमांक 10, श्वसुरगही वास करी, याचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे जावई मूर्ख ठरतील. जो फक्त प्रपंच यामध्येच जास्त प्रमाणात रमतो तो बहिर्मुख आहे. जो बहिर्मुख आहे, विषयी आहे, तो एक मूर्ख समजावा. वेणाबाईंना माहेरी जायचे होते, त्यासाठी समर्थांची परवानगी त्या मागत असे. बरेच वेळा त्यांनी मागितली, शेवटी समर्थांनी त्यांना ती दिली. म्हणजे माहेरी म्हणजे आपल्या स्वस्वरूपी लीन होणे असा अर्थ त्यातून निघतो. त्यामुळे मग श्वसुरगृही हे सासर म्हणजे ह्या जगाचा पसारा किंवा प्रपंच असा अर्थ लागू शकतो. असा हा आपल्या सगळ्यांचा अनुभवातला समास आहे. आपल्याला सगळ्यांना कुठे ना कुठेतरी, कधी ना कधीतरी असे आपण वागलेलो असतो. त्यामुळे हे आत्मपरीक्षण खरंच गरजेचं आहे. म्हणजे या लक्षणांकडे खरं म्हणजे आपण नीट लक्ष देणे आणि अनित्याचा विवेकाने त्याग करून नित्याकडे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन करणारा हा जो समाज आहे त्याचा खरंच उपयोग करून घ्यायला पाहिजे. आपल्यात सुधारणा करणं गरजेचंच आहे. दुसऱ्याने दोष दाखवले की राग येतो, पण आत्मचिंतनाने ते दूर होऊ शकतात. आत्मज्ञानापासून पूर्णपणे वंचित असलेले प्रापंचिक देहबुद्धीमुळे अशाश्वत अर्थहीन विषयांमध्ये फसून जातात आणि मूर्खासारखे वागतात. स्टार्ट फ्रॉम युअरसेल्फ किंवा चॅरिटी बिगिन्स ॲट होम ह्या म्हणी इथे लागू पडतात. तुलसीदास पण हनुमान चालिसाच्या दोह्यामध्ये म्हणतात, निज मन मुकुरु सुधारी, हरहु कलेश विकार. व्यक्तिगत विकास झाला की कुटुंब, व्यवहार, समाज सगळ्याचे भान, मर्यादा, जबाबदारीने राहतात आणि सर्वांगीण विकास होतो.
स्वतःच्या अध्यात्माचा पाया तर दृढ होतोच, पण अशा ज्ञान मार्गावर असलेल्या माणसांमुळे समाजाचीही सुधारणा होते. या मूर्ख लक्षणांच्या श्रवणाने या वृत्तींचा त्याग करणारी व्यक्ती चतुर होते. जे शहाणे आहेत ते ही लक्षणे सतत ऐकत राहतात. असा शहाण्या आत्मगुण असलेल्या विवेकी माणूस कसा असतो ते पुढच्या समासाच्या विवेचनामध्ये आपण समजून घेऊ. जय जय रघुवीर समर्थ. पूजा खूपच छान. म्हणजे पूजाचा पण मला मगाशी मेसेज आला होता की मी पहिल्यांदा बोलणार आहे. तर मला खात्री आहे की आपल्याला प्रत्येकाला असं वाटलं असेल की पहिल्यांदा नक्की बोलत नाही, कारण अभ्यास पूर्ण बोललीस. इनर इंजिनिअरिंग असा तो शब्द वापरलास आणि मला पटकन डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आपल्या आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असणं, असं काका नेहमी सांगत असतात. त्याशिवाय आपण हे सगळे गोष्टी जे ग्रहण करू शकत नाही योग्य पद्धतीने, त्याची आठवण झाली. आणि गुढार्थ पण तू खूप छान म्हणण्याचा प्रयत्न केलास. ओव्हरऑलच खूप छान, कारण तो समाज तसा मोठा आहे आणि वेळेत तू छान संपवलंस. आता समर्थांबद्दल पुढे, की समर्थांचं एक खासियत कशी आहे, म्हणजे समर्थ मनाच्या श्लोकांमध्ये जनी निंदते सर्व सोडून द्यावे, म्हणजे आता तुम्ही सोडा, असं करू नका, तसं करू नका, असं नाही केलं पाहिजे, असं सगळं सांगतात. म्हणजे जनी निंदते सर्व सोडून द्यावे, कळलं आपल्याला. पण तेवढंच सांगून, म्हणजे काय करू नका, काय योग्य नाही एवढंच सांगून ते थांबत नाहीत समर्थ. समर्थ लगेच पुढे प्रॉब्लेम सांगितल्यानंतर पुढे सोल्युशन पण देतात. ते म्हणतात मग जनी काय करावं, तर जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे प्रॉब्लेम सांगितला त्यावर सोल्युशन पण दिलं. मना पाप संकल्प सोडून द्यावा. ठीक आहे, कळलं, पाप संकल्प सोडायचा आपल्याला, कळलं आपल्याला. एवढंच सांगून समर्थ सांगत नाहीये, त्याला सोल्युशनही देत आहेत. मग सोल्युशन काय? मग मनात सत्य संकल्प जीवी धरावा, म्हणजे काय करू नका याच्याबरोबर काय करा असं पण समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात मना धर्मता नीती सोडू नको हो, म्हणजे नीती सोडू नकोस. ठीक आहे, मग काय करायचा? मना अंतरी सार विचार राहो, सार विचार धरला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम सांगून फक्त समर्थ सांगत थांबत नाहीयेत, तर त्यावर समर्थ सॉल्युशनही देत आहेत. म्हणजे आता मूर्ख लक्षणांचा समास, हे मूर्ख म्हणजे कोण नक्की, एवढंच सांगून समर्थ थांबले नाहीयेत. मग समर्थांनी उत्तम लक्षण म्हणजे काय, इमिडिएटली सॉल्युशन पुढे काय आहे ते पण पुढे दिलेलं आहे. तर आपण पुढच्या समासाकडे जाऊया. आणि पुढच्या समासाचं जे चिंतन मांडणार आहे ती आहे अपर्णा कुलकर्णी. अपर्णा सध्या कुवेतला राहते, बरेच वर्ष अपर्णा दुबईला होती. आणि अपर्णाचंही कौतुक आहे, कारण इतक्या लांब राहून पण ती या अभ्यासाच्या संपर्कात आहे. आमचा एक पंचदशीचा अभ्यास वर्ग आहे, जिकडे नेटा नाही तिकडे लांब राहून पण तिच्याकडे मिनिमम ग्रंथ असतील, पण जे काही अवेलेबल आहे त्याच्यामधनं ती अभ्यास करत असते आणि स्वतः नोकरीही करते. म्हणजे घर प्रपंच नोकरी सांभाळून परत परमार्थाकडे लक्ष असणं, ही खरंच चांगली गोष्ट आहे. मी अपर्णाला विनंती करते की तिने तिचं चिंतन आपल्या सगळ्यांसमोर मांडावं. थँक्यू शमिका. मला या ग्रुपमध्ये सामील केल्याबद्दल मी खूप मनापासून धन्यवाद करते सगळ्यांना. आचार्यांना वंदन करते, सद्गुरूंना अगोदर वंदन करते की त्यांनी माझी बुद्धी या ग्रंथाकडे वळवली. तुमच्या सगळ्यांच्या रूपाने माझी बुद्धी वळली या ग्रंथाकडे आणि त्याचा अभ्यास माझ्याकडून केला जातोय, ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे व्यवस्थित होतोय असं मी समजते. आणि उत्तम गुण लक्षण म्हणजे थोडक्यात सोशल सर्कलमध्ये कोणते गुण अंगी बाणायचे आणि इनर सर्कल म्हणजे आपल्या फॅमिली किंवा इनरमोस्ट सर्कल आपलं असतं, जे जवळचे अगदी असतात, त्यांच्याबरोबर कसं वागायचं, त्यांच्यामध्ये कसे उत्तम गुण अंगीकारले जावेत, असा कसा आपला हे ठेवावा, कसा जीवनाचा म्हणजे उद्देश ठेवावा किंवा आत्मगुणांचा कसा विकास करावा, याबद्दल या उत्तम गुण समासात उत्तम गुण लक्षण समासात सांगितलेले आहे. या समासातील जितकी जास्त लक्षणे आपण अंगीकारू किंवा आत्मसात करू, तितके जीवनामध्ये पश्चातापाचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जीवनात सुख आणि वैभव संपन्न होऊन जाते. समर्थ दासबोधामध्ये अखंड सांगतात की माणसाने नेहमी सावध व साक्षेपी असावे. या समासामध्ये मूर्ख लक्षणांचे अनेक दुर्गुण पुन्हा सांगितलेले आहेत. जसे नवीन शहरात पत्ता शोधताना रस्ता विचारावा, म्हणजे भटकंती होत नाही आपली. अज्ञात झाडाची फळे खाऊ नये, रस्त्यावर पडलेल्या वस्तूंना हात लावू नये, कोणतीही कृती करताना सारासार विचार करावा. थोडक्यात परिणामाचा विचार करून स्थल काल व्यक्तीच्या बद्दल बोलू नये. आपल्या सर्व मर्यादा विचारात घेऊनच कृती करावी. एखाद्यावर रुसायचे असेल किंवा रागवायचे असेल
तर त्यात प्रेमाची भावना असणं गरजेचं आहे. रात्री शक्यतो प्रवास एकट्याने करू नये. ओळखीच्यांबरोबर मार्गस्थ व्हावे. म्हणजे त्यांनी आपण रस्ता पण नाही चुकत आणि एकटं असल्यामुळे आपण घाबरूही शकत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला मार्गस्थ व्यवस्थित त्या ठिकाणापर्यंत पोहोचता येतं. कोणाची निंदा, द्वेष करू नये, वाईट संगत ठेवू नये, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवू नये. आता हे सगळी लक्षणं आपण डे टू डे लाईफमध्ये आपण हे पाळतोच. आणि आपण पाळताना बघून आपली मुलं पण ह्याच्यातून बरीच शिकत असतात. त्याच्यामुळे हे जे उत्तम गुण सांगितलेले आहेत ते अंगीकरणं गरजेचंच आहे हल्लीच्या जगात. विद्याभ्यास कायम चालू ठेवावा, त्यात कधी खंड पडू नये. ज्याच्या तोंडावर बोलताना ताबा नसतो अशा माणसाशी वाद घालू नये. वक्त्याला अडचणीमध्ये पाडतील असे प्रश्न विचारू नये. संवाद सुसाध्य किंवा काही नवीन शिकण्यासाठी करावा. मनामध्ये संत संगती अखंड ठेवावी. खूप रागवायचे नाही, प्रेमाच्या माणसांना दुखवायचे नाही, खोटा मोठेपणा सांगू नये स्वतःचा, दिलेला शब्द कधी सांडू नये, उदार दृष्टिकोन ठेवावा, आळसामध्ये सुख मानू नये, सारासार विचार करूनच काम करावे, देहाला सुख आराम देऊ नये. सध्या आपण बघतो, आपण खूप कधी कधी लेझीनेस आपला एवढा वाढतो की अरे आता नको करायला, आपण नंतर ऐकूया प्रवचन, आपण आता एक मूवी बघूया, आपल्याला असं बरेचदा वाटतं. पण ती जी आतील वृत्ती आहे, दररोज एक चांगलं काहीतरी ऐकणं, नवीन काहीतरी ऐकणं हे महत्वाचं आहे माणसाला. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याला पण ते कोणाला तरी नवीन काहीतरी काहीतरी सांगायला पाहिजे, तर तुमचा अभ्यास तो चालू राहतो. सभेमध्ये विचार करून बोलावे, लाजू नका आणि शेखी मिरवू नका, जास्त काळजी करू नका आणि आळशीपणाने दिवस घालवू नका. समर्थांचे एक सांगणे आहे, नवीन काहीतरी दररोज शिकावे आणि एखाद्याला दररोज नवीन ऐकवावे. कोणाचा उपकार घेतले असतील तर ते वेळीच फेडून टाका. दुसऱ्याला दुःख विश्वासघात करू नका. स्वच्छता कायम दररोजच्या जीवनात असावी. दुसऱ्याला माफ करावे चूक झाल्यास. उदार दृष्टिकोन ठेवावा, दुसऱ्याला मदत करावी. लेखी करार केल्याशिवाय देणे घेणे करू नये. जीवनामध्ये व्यवहार करताना व्यवहारिकच राहावे. म्हणजे जरी एखादा ओळखीचा चांगला माणूस असेल, तो विश्वासघात सुद्धा करू शकतो. अशी वेळ आणू नये शक्यतो. मोठे नुकसान झाल्यावर ती जखम तो आयुष्यभर विसरू शकत नाही. दुष्ट लोकांकडून, दुर्जनांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेऊ नये, त्यामुळे मिंधे पण येते, पाण उतारा सुद्धा होतो, हे आपण बघतोच. कुणाबद्दल शब्द टाकताना किंवा भरवसा देताना ओळखीच्या माणसांबद्दल त्यांचे दुर्गुण सुद्धा लक्षात ठेवावे. आपण खोटी हुज्जत घालू नये. जिथे आदर नाही तिथे बोलू नये. शक्तीचा दुरुपयोग करू नये. उगीच दुसऱ्याला त्रास देऊ नये. अति आहार, झोप करू नये. वाईट माणसांच्या घरी राहू नये. केवळ आपला मित्र आहे म्हणून खोटी साक्ष देऊ नये. स्वतःचा मोठेपणा सांगू नये. खोटी साक्ष देऊ नये. जे आपण ऐकले नाही, पाहिले नाही त्याबद्दल खोटेपणाने बोलू नये. दोष हे तोंडावर सांगावेत, पण पाठीमागे बोलू नये. कोणी टाकून बोलले तर ते सहन करू नये. आता दोष प्रत्येकातच असतात, पण ह्याच्यातच आपले जे प्रेमाची माणसं असतात किंवा जवळची माणसं असतात, त्यांना तिथल्या तिथे त्यांचे दोष दाखवून देणं हे गरजेचं असतं. तरच ते इम्प्रूव्ह होतील. नाही तर मग त्यांना मागे कुजबूज करून त्याच्यात काहीच पॉइंट नाहीये. त्यापेक्षा तुम्ही तिथल्या तिथे जर तुम्ही त्या व्यक्तीला आपलं म्हणतात, तर तुम्ही सांगायला पाहिजे की हा बाबा इकडे चुकतोयस, इकडे बरोबर आहेस. तोंडाने शिवी देऊ नये. दुसऱ्याला बघून कुत्सितपणे हसू नये. प्रेमाच्या लोकांशी कलह करू नये. खूप कंजूषपणा करू नये. देवाचं नवस विसरू नये किंवा बुडवू नये. जो देवाला दिलेले वचन पाळू शकत नाही, ते माणसांना दिलेलं वचन काय पाळेल? नुसत्या नीतिमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही. त्यामध्ये भगवंताला स्थान हवे. प्रसंग पडेल तेव्हा दुसऱ्यास मदत देण्यास चुकू नये. सात्विक वृत्ती वाढवावी. उन्मत्तपणे किंवा गर्वाने वागू नये. जेव्हा पैसा, प्रतिष्ठा मिळते तेव्हा आपण बघतोच पॉलिटिशियन्सचं वागणं कसं बदलतं.
संतांशी नेहमी चांगले वागावे, संत संगतीत राहावे नेहमी, नित्य उपासना कुळाचार सोडू नये, प्रवचन स्नान संध्या टाळू नये, योग्य वेळी योग्य उत्तर देण्यास टाळू नये, कोणी तुच्छपणा निंदा केली तरी धीर गंभीरपणा सोडू नये, पैसा मान मर्तब आयुष्य ह्या गोष्टी कायमस्वरूपी नसतात ह्याची नेहमी आठवण ठेवावी. आणि शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे, गुरु वाचून राहू नये. गुरु वाचून राहू नये कारण गुरुच आपल्याला मार्गस्थ करतात. आपल्याला परमार्थामध्ये जी काही आपली बुद्धी त्या मार्गाने जाते ती गुरुमुळे जाते किंवा त्यांच्या उपदेशाने जाते. खऱ्या मार्गाने जावे, खोटा अभिमान धरू नये, सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरून ठेवावा, सत्याला कधी सोडू नका. जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो असे लिहिलेले आहे शेवटी. तर हे झाले उत्तम गुण लक्षण. आणि याचा जेवढा जास्तीत जास्त आपण आपल्या दररोजच्या वागण्यामध्ये आपण त्याचा उपयोग करू तेवढी आपली बुद्धी, तेवढं आपलं परमार्थामध्ये प्रगती होण्यास सुद्धा मदत होईल. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय छान. म्हणजे दासबोध हा कसा प्रॅक्टिकल रूल बुक आहे हे आपल्याला कळतं. आणि हे करू नका ते करू नका काय योग्य आहे हे सांगताना मुख्य ते हरिकथा निरूपण म्हणजे हे सगळं का सांगितलंय त्याचा धागा आपण स्वतः विसरायचा नसतो. कारण सगळं योग्य केल्यामुळे आपल्यातलं सत्व मांडतो म्हणून. आणि सुरुवातीला तू ते खूप छान सांगितलंस उत्तम लक्षणांबद्दल की हे उत्तम लक्षणं कुठे आणि कसे आपण बाळगायचे, बाणायचे, शिकायचे. तर 3 लेवल्सवर, एक तर तू सोशल सर्कलमध्ये ते उत्तम गुण आपण जोपासले पाहिजेत, दुसरं म्हणजे एक सोसायटीमध्ये, दुसरं इनर सर्कलमध्ये म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये, आणि तिसरं इनर मोस्ट सर्कल. मला खूप आवडलं ते सुरुवात केलीस की आध्यात्मिक उन्नतीसाठी इनर मोस्ट सर्कल. त्या तिन्ही गोष्टींसाठी उत्तम गुणांची खूप आवश्यकता असते. छान झालं चिंतन, शॉर्ट अँड स्वीट. आता याच्या पुढे आपण कोणाला जर प्रश्न काही असतील किंवा काही वेगळे मुद्दे त्यांना अभ्यास करताना सापडले असतील, जे तुमच्याकडनं राहून गेले असतील, तर ते कृपया करून ओपन अप व्हा आणि छान बोला सगळे. मला एक प्रश्न आहे. मला विचारायचं आहे की उदार दृष्टिकोन ठेवावा असं म्हटलंय त्यांनी, नक्की कशासाठी उदार दृष्टिकोन ठेवावा? लिहून घेतलंय, आचार्य आहेत ते एकत्र नंतर आपल्याला सांगतील. एक प्रश्न होता, म्हणजे हॅलो. हा ओंकार, ऐकू येते आवाज. हा, प्रश्न होता की मी पहिल्यांदाच गणपतीला त्रिनयना म्हटलेलं किंवा त्याला विशेषण गणपतीला त्रिनयना म्हटलेलं, कारण का कायम शंकराच्या बाबतीत आपण त्रिनयना म्हणतो. तर मग हे कसं आहे, काय त्याच्या मागचं नक्की शास्त्र काय हे थोडस जाणून घ्यायचं बस. नोट केलाय प्रश्न, चालेल. हॅलो हॅलो. हो आवाज येतोय, ऐकू येतोय. हॅलो शमिका ताई, नमस्कार. हा संजीवनी ताई बोला. हा, मी परमार्थ विद्या ह्याच्यामध्ये आहेच आपल्या त्या, आणि दासबोधाचाही माझं सखोलचा अभ्यास चालू आहे. या दोघींनी जे आपले मतं मांडली किंवा विवेचन केलं या दोन्ही समासावर, ते अत्यंत खूप छान झालं हे मला सांगायचं आहे. आणि पहिला जो समास की पहिल्या समासात मूर्ख लक्षणांचा होता, तो तिने खूप चांगल्या विशद केला, व्यवस्थित सांगितलं. आणि मूर्ख लक्षणांचा त्याग करून सद्गुणांचे आस धरायची किंवा कास आपण म्हणूया, इच्छा करूया किंवा कास धरायची, हे हा जो समास सांगितला ते त्या दोघींचं खूप कौतुक आहे. फक्त मला एवढं म्हणावं असं वाटतंय की हे समर्थांची चतुश्रुती सूत्री जी आहे ती सुद्धा खूप काही सांगून जाते याच्यातनं, की काय करावं आणि काय करू नये हे त्यांनी सांगितलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी हरिकथा निरूपण, सावधपण वगैरे सगळं, म्हणजे महंत कसा व्हावा या दृष्टीनं पण आपल्याला सांगितलंय. साक्षेपीपणा पाहिजे, म्हणजे आळस सोडला पाहिजे, सगळं हा विचार मांडलेला आहे. ते सुद्धा मला थोडंसं या सद्गुणांच्या बाबतीत निवेदन करावं असं वाटतं, की हेही छान सांगितलेलं आहे. एकंदरीत खूप आवडलं, सगळं छान सांगितलेलं आहे, आवडलं. मी पहिल्यांदा जॉईन झालेली आहे,
त्यामुळे मी माझं आपलं मत प्रदर्शित केलं. छान शंका काही करेक्ट. साचली नाही आहे. हा, म्हणजे छान. चांगलं सांगितलं. आणि समर्थांची चतुसूत्री ते मुख्य ते हरिकथा निरूपण हे आपल्याला संपूर्ण दासबोधामध्ये विसरायचंच नाहीये. ते नाही, मनात ठेवायचंच आहे आणि ते ठेवूनच हा, ते कृतीत आणल्याशिवाय आपण दैनंदिन जीवनात ते जर आपल्या अंगी बाणवलं नाही तर आपली आत्मोन्नती होणार नाही. आपल्याला आत्मानुभव किंवा म्हणतात काय आत्मज्ञान आपल्याला होणार नाही. तर हात भक्कम पायाच होता त्यांचा ना, की हे 4 मजबूत एक बरोबर. काय म्हणतात ना खांब आहेत आणि त्याच्याशिवाय मंडप जसा 4 मजबूत खांबावर हे होत नाही तसं हे आहे भरभक्कम, की आतून बाहेरून सर्वांगीण माणसाचा जर विकास आणि विचारात जर त्याची प्रगती व्हायची असेल तर त्यांना याचा नक्की अवलंब केला पाहिजे असं मला थोडस वाटतं. आपणाला काय बरोबर वाटतं की काय थोडस विसंगत वाटतं ते सांगावं कसं. चालेल. योग्य आहे. पुढचा काही प्रश्न आहे का राहुल? तू हा, बोलणार होतास का काही? नमस्कार. हा ते नमस्कार शमिका. हॅलो. ऐकू येतोय हॅलो. आवाज आरती ताई. हा. ऐकू येतोय. गुरुविरहित असू नये, नीच यातीचा गुरु करू नये. याचं जरा म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणायचंय त्याच्याबद्दल जरा विस्तृत हे करायचं होतं. मी लिहून घेतले अ, प्रश्न, आचार्य सांगते. हा, अच्छा. तू आपण तुला उत्तर द्यायचंय का? मला जे कळलं ते मी सांगते, की नीच यातीचा गुरु करू नये म्हणजे आता आपण बघतो टीव्ही वरती भोंदू गुरुज असतात, की जे केवळ पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी पॉलिटिशियन्स बरोबर काय वेगळे त्यांचे वेगळेच काहीतरी इप्सित असतं. ते साध्य करण्यासाठी ते गुरु होतात. आणि मग त्यांच्या अंडर आपण भोळे भाबडेपणाने जातो. म्हणून त्याच्यात म्हटलेलं आहे, की नीच यातीचा गुरु करू नये असं मला वाटतंय. आणि गुरु वाचून राहू नये कारण गुरुच आपलं बोट धरून आपल्याला परमार्थ मार्गाकडे नेतो. नाही, आणि तेच ते या नीच हा यातीचा गुरु करू नये याच्याबद्दलच थोडस कन्फ्युजन अच्छा हे होतं. ओके. म्हणजे आणि मला जे कळलं ते मी सांगितलं. हो, हो, हो. आणि दुसरं म्हणजे थोडक्यात की गुरु कसा निवडावा. हा, तो एक गुरु निश्चय एक वेगळा समाज आहे. दशक 5वा समाज पहिला ह्याच्यामध्ये पूर्ण गुरुच्या बद्दल म्हणजे त्यांच्याबद्दलचं सगळं पूर्ण वर्णन दिलेलं आहे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. शमिका ताई, आता हो. ह्या नीच यातीचा गुरु करून याच्यावरनं मला एक सांगावंसं वाटतंय की आपले शिवाजी महाराज प्रथम तुकाराम महाराजांच्याकडे गेले होते की मला हे द्यावा, अनुग्रह द्यावा म्हणून. हे चरित्रात आहे. तर त्याने सांगितलं नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही समर्थ रामदासांच्याकडून अनुग्रह घ्यावा, ते तुम्हाला योग्य आहे, कारण मी तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्यात त्यांनी ते करू नये असा हे आहे त्यांचा सांगण्याचा रोख आहे की मी नाही नाही, तुम्हाला मला असं वाटतं हे उदाहरण नीच यातीचा गुरु हे करू नये असं उदाहरण होत नाही. चुकीचं कारण आहे. तुकाराम महाराज हे काही नीच यातीचे म्हणजे नीच जातीचे आहेत असा अर्थ नाहीये तो. नीच नाही नाही यातीचे नाही. गुरु याचा अर्थ जो अपर्णाने सांगितला तो योग्य आहे, की हम्म. ज्यांचं लक्ष काहीतरी वेगळ्या कारणांमध्ये असतं, ज्यांचं स्वतःचं हित असतं, स्वतःचा स्वार्थ असतो, त्यासाठी त्यांनी गुरुपद खोटे खोटे गुरु जे असतात तर त्या अर्थाचंच ते आहे. आणि तुकाराम महाराजांनी जे त्यांच्याकडे हे दोघंही सद्गुरु पदावरच होते आणि ब्रह्मवित्तच होते, हो. ब्रह्मानुभवी होते. ते त्यांनी समर्थांकडे पाठवलं, त्याच्या पाठी वेगळी कथा आहे, कारण समर्थांचा जन्मच मुळात त्या कारणासाठी झाला होता. आणि हा. समर्थांचे संपूर्ण वाङ्मय आहे किंवा त्यांची ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी आहे समर्थांची, तर तुकाराम महाराजांनी त्यांना मुख्य ते हरिकथा म्हणजे राजकारण पण शिकवत आहेत समर्थ त्यांना. तर अशा हो. पद्धतीचं शिक्षण हे तुकाराम महाराजांकडनं त्यांना मिळालं नसतं आणि हे बरोबर. ईश्वरी नियोजनानुसार त्यांना तिकडे पाठवलं. तर हा. नीच यातीचा गुरु करावा हे आपण उदाहरण इकडे घेऊ शकत नाही. नाही, आणि मला शमिका ताई आजच्या तुमच्या या उलगड्यामुळं इतकं बरं वाटतंय की मला सुद्धा हे पटत नव्हतं. वास्तविक जो सदेह वैकुंठाला जातो माणूस त्याची काय योग्यता कमी असणार आहे का, हे मला वाटतच होतं. ते मला त्यांनी मला कारण या त्यांना दिलं. शंकेचं निरसन करायचं होतं. तर तुम्ही छान करून दिलं. म्हणजे माझ्या मनातल्या जो हे होता तो म्हणजे काही पण लिहिलं तर त्याच्यावर आपण विश्वास न ठेवता काय खरं आहे ते आपण जाणलं पाहिजे. म्हणून आपण कधी पण ऑथेंटिक गोष्टी वाचाव्यात. आपण कोणाचं विवरण वाचतोय आणि आपण काय वाचतोय हे आपल्या सगळ्यांना मोठं शिक्षण आहे की आपण वाचतोय काय. आणि बरोबर. आरती एक तुझं उत्तर देतीलच आचार्य दोन्ही आहेत की गुरु कसा
ओळखावा हे निश्चय ते गुरुनिश्चयामध्ये पण आपल्याला कळणार आहे. तर गुरूंची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत शास्त्राने. उत्तर देतीलच आचार्य की सद्गुरू कसे हवेत, तर ते ब्रह्मविद हवेत, ते दयाळू हवेत आणि ते श्रोत्रिय हवेत, असं त्यांचं लक्षण सांगून ठेवलेलं आहे. तर या तिन्ही लक्षणा चाचपडून आपण सद्गुरू निवडायचा प्रयत्न करावा. आणि ईश्वरी नियोजनानुसार आपलं कर्म जेव्हा शुद्ध होतं, आपली उपासना जेव्हा शुद्ध होते, तेव्हा ईश्वर आपल्याला स्वतःला तिथपर्यंत नेऊन सोडतो किंवा आपल्याला शोधही घ्यावा लागतो. त्याला बरेच परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स आहेत. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? शमिका ताई, मी सगळ्यांची माफी मागते जर अशा पद्धतीनं मी विचारल्यामुळे तुम्हाला कोणाला काही वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागते. परंतु माझ्या मनातली ही शंका निरसन करायची होती म्हणून मी तुम्हाला हे काही विचारलं. हरकत नाही संजीवनी ताई, काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. थँक्यू. शमिका ताई, मध्येच बोलू का? हो, म्हणजे प्रश्न आहेत का काही? नाही, हे आता जे जातीवर आलं तर एका शब्दात असं की देखे मनुष्य जात सकळ असंच म्हणून टाकलेलं आहे. जात ही परमार्थात येत नाही, मनुष्य जातच येते, असं एक आहे त्याच्यावर. अगदी बरोबर आहे. कारण आपल्याकडे बाकीचे एवढे संत आहेत सगळे त्याचा. आणि ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, अशी व्याख्याच केलेली आहे. मनुष्य जात हाच एक त्याला कॅटेरिया आहे. अजून काही आहेत का प्रश्न? हो हो राहुल, बोल ना. उत्तम लक्षण समासाबाबतीत मला अपर्णाताईंनी मस्त सांगितलं. पण एक मला सत्य घटना जी अनुभवलेली आहे ती मला इथं सांगावीशी वाटते की जे शिवथरगळीमध्ये युवकांच्या शिबिरासाठी गेलेले त्यांना ही कदाचित माहितीही असेल. तर मुंबईवरून मुक्कामी गाडी येते शिवथरगळीमध्ये संध्याकाळी, आणि ती मुक्कामाला तिथे असते. ड्रायव्हर कंडक्टर दोघंही घळीतच मुक्काम करतात आणि संध्याकाळी दासबोधाचं वाचन वगैरे असतं त्यावेळेस ते त्याच्यात सहभागी घेतात. अजूनही ती तशीच पद्धतीनं चालू आहे. तर त्यावेळेस आमच्या देखत झालेली घटना आहे ही की एकही रात्री असेच गाडी आली होती, म्हणजे येत होती, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाड ते शिवथरगळचा रस्ता की आजूबाजूला निर्वस्ती, कुठेही कुठली वस्ती नाहीये, किर्र अंधार, त्यानंतर झाडी प्रचंड, जंगल आहे. तर मध्ये गाडी बंद पडली. आता अशा वेळेस तिथं आजूबाजूला कुठलीही मदत नाही. ड्रायव्हर कंडक्टर दोघेही खाली उतरले. कंडक्टरने ड्रायव्हरला स्टेफनी वरती असते गाडीची, तर ती वरती जाऊन स्टेफनी काढायला सांगितली. ड्रायव्हर वरती चढला, परंतु तिथं अंधार असल्या कारणाने तो स्टेफनीला हात लावायला तयार नाही. शेवटी त्या दोघांचा वाद झाला की बाबा काय फरक पडतोय, वरनं काढ तशीच खाली. तो म्हटला मी काढणार नाही ती, तर मला काहीतरी उजेडासाठी काहीतरी द्या. मग कोणीतरी त्यांना बॅटरी दिली. बॅटरी घेऊन तो वरती चढला आणि वरतून त्यांनी बघितलं तर स्टेफनीच्या आतमध्ये भला मोठाच्या मोठा काळा विषारी नाग होता. जर त्यांनी चुकून तिथं हात घातला असता, आणखीन त्याला तिथं त्या नागाने दंश केला असता, तिथंच त्याचा मृत्यू झाला असता. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता या अंधारी हात घालू नये याच्यासाठी ही घटना मी सांगतोय की त्यांनी त्या दुश्चित्तपणाने तिथं हात घातला असता तर तिथल्या तिथं त्याचा काळ आला असता. पण ते दासबोधाचं नुसतं ऐकणं सुद्धा कधी कधी आपल्याला फार फायदेशीर ठरतं की ह्या ज्या समर्थांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला कुठं ना कुठं तरी जाऊन उपयोगी पडतात. तर ही घटना मला इथं सांगावीशी वाटलेली. धन्यवाद. हो, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. आणि मला पण तेच वाटतं की हे उत्तम गुण सांगताना मला पण असं खूप जाणवलं की आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा मुलांपर्यंत त्या पोहोचतात. म्हणून हे किती महत्वाचं आहे की हे करू नका, ते करू नका, पण त्याच्या मागचा उद्देश पण जाणणं महत्वाचं आहे. आणि मुलं नेहमी म्हणतात, हा तू मला नेहमी असं का म्हणतेस, हे नाही करायचं, ते नाही करायचं, तू स्वतः करतेस का? तर ह्याच्यात तुम्ही जेव्हा उत्तम गुण सांगता तेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या अंगामध्ये तुम्ही बांधले पाहिजेत, तर ते तुम्ही इतरांना सांगू शकता आणि इतर जण बघू शकतात त्याच्यातून. आणि संत आपल्याला तसं वागून दाखवतात. मिनल काही बोलायचंय? हो, मला एक मुद्दा इथे सांगायचा होता की उत्तम लक्षणे हा जो समास दिलाय समर्थांनी, याच्यामध्ये त्यांनी जी उत्तम लक्षणं दिलेली आहेत ती सगळी नकारपणानं सांगितलेली आहेत. आणि ते सांगण्यामागचं कारण ते असं सांगतात की देहबुद्धी पटकन सुटत नाही आणि ती नाहीशी करायला आपल्याला
नकारार्थी सांगितलं तर जास्त समजतं आणि आत्मबुद्धीच्या बाबतीत आहेपणानं विचार करायला बरोबर जातं आणि आत्मबुद्धी स्थिर होणं याचं नाव परमार्थ. मग मला आचार्यांकडनं थोडंसं याच्याबद्दल त्यांचं मत हवं होतं की समर्थांनी जे नकारपणानं इथं लक्षणं सांगितलीत त्याच्यावरती थोडंसं त्यांचं मला हवं होतं की त्याच्या मागं म्हणजे कुठल्या दृष्टीने त्यांनी सांगितलेत किंवा त्यातून आपण एक्झॅक्टली कसा विचार केला पाहिजे. कारण होकारार्थी पण सांगू शकत होते पण त्यांनी ते देहबुद्धी लवकर सुटण्यासाठी क्रमाक्रमाने सुटते, एकदम देहबुद्धी सुटत नाही असं समर्थांनी जे त्या दृष्टीने लिहिले मला ते जरा हवं होतं आचार्यांकडून. छान आहे, विचार चांगला आहे. आम्हाला असं वाटतं आपण आता प्रश्न जे आचार्यांना जे सांगायचं आहे ते आपण सुरू करू शकतो. 1-2 प्रश्न आपल्याकडे आहेत दिलेले. उदार दृष्टिकोन कसा ठेवावा किंवा त्रिनयना जे गणेशाला म्हटलेलं आहे, ओंकारने विचारलं होतं, त्याची प्रश्नांची उत्तर द्यायची. तर आचार्यांना कृपया मी विनंती करते की त्यांनी या दोन्ही समासावर प्रकाश टाकावा. जय जय रघुवीर समर्थ. आवाज येतोय ना? हो आहे, क्लिअर आहे मावशी. हा हा. दोन्ही समास अतिशय उत्तमरित्या पूजा अवसरे आणि अपर्णा कुलकर्णी या दोघींनी सुद्धा अतिशय उत्तमरित्या हे समास सांगितलेले आहेत. आता आपण थोडंसं चिंतन करूया. एक आधी प्रश्न घेऊया तो आत्ता विचारलेला की देहबुद्धीमध्ये मी देहच आहे अशी भावना असते आणि आत्मबुद्धीमध्ये मी आत्माच आहे अशी भावना असते. आता इथे उत्तम लक्षणं जी काही सांगितलेली आहेत ती समर्थांनी नकारात्मक दृष्टीने सांगितली आहेत. म्हणजे असं करू नये, असं करू नये, असं करू नये असं त्यांनी सांगितलं. तर याचं कारण असं आहे, म्हणजे मला एक अशा पद्धतीने वाटतं की समर्थ जणू काही अगदी लहान, तुम्ही आम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय लहान आहोत आणि तुमच्या आमच्यामध्ये अशा पद्धतीची ही उत्तम लक्षणं अंगी बाणावी आणि या दृष्टिकोनातून एखाद्या लहान मुलाला जसे आई सांगते की बाबा रे तू असं करू नकोस हा बाळा, तू असं करू नकोस हा बाळा, तू असं नको करूस हा बाळा, अशा पद्धतीने की चोरू करू नये, असत्य बोलू नये. पण मग असत्य बोलू नये तर मग काय, तर मग सत्य बोलावं. चोरी करू नये तर प्रामाणिकपणे राहावं. म्हणजे जसं लहान मुलांना इथे समर्थांची भूमिका ही आईची भूमिका आहे आणि आई जशी लहान मुलांना समजावून सांगते तशा पद्धतीने इथे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की तू असं करू नको, हे जीवा हे मना, तू असं करू नको, तू असं करू नको, असं करू नको, याच्यामध्ये तुझं ठीक नाही आहे तुझं. मग असं करू नको, असं करू नको तर काय करतं, त्याच्या विरुद्ध कर. पण मग ही देहबुद्धी सुटण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांनी, तुम्ही आम्ही जे सातत्याने वावरत असतो तो देहबुद्धीमध्ये वावरत असतो आणि देहबुद्धी आपली जावी याच्यासाठी नकारात्मक दृष्टीने सांगितलं तर लवकर ते पटतं, रुजतं आणि अंगीकारता येऊ शकतं. आणि म्हणून अशा पद्धतीने समर्थांनी इथे ही नकारात्मक जी काही सांगितली आहे पद्धतीने लक्षणं सांगितलेली आहेत तर ती देहबुद्धी सुटावी आपली लवकरात लवकर, यासाठी त्यांनी अशा पद्धतीने ही नकारात्मक दृष्टीने सांगितलेली आहे. तेच तू धर्माचं पालन कर, तू अधर्माने वागू नको हे सांगितलं की जास्त लवकर पटतं. पण तू धर्माचं पालन कर हे काही लक्षात येत नाही. म्हणजे अशा दृष्टिकोनातून हा विचार जो काही आहे तो नकारात्मक दृष्टिकोनातून उत्तम लक्षणं समर्थांनी सांगितलेली आपल्याला जाणवतात. तर हे एक त्याचं कारण असलं पाहिजे असं लक्षात येतं. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरा प्रश्न कुठला होता, गुरु विरहित असू नये. हो, नीच यातीचा गुरु करू नये. नीच यातीचा गुरु करू नये. तर याचा त्या काळातली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती सुद्धा विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. की समर्थांच्या काळामध्ये आदरणीय सुनीलदादा चिंचोळकरांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे की ते असं म्हणतात की नीच याती म्हणजे इथे जाती असा शब्द नाही आहे. तर नीच याती या शब्दाचा त्या 17व्या शतकातला मराठी भाषेतली ही रूढ झालेली संकल्पना आहे. आणि नीच यातीचा गुरु म्हणजे धर्मांतरित असलेला गुरु. आणि धर्मांतर त्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये जो पूर्वी हिंदू होता तो हिंदू धर्म सोडून त्या ठिकाणी तो इस्लाम धर्माचा स्वीकार करायचा.
आणि मौलवी बनायचा आणि अशा पद्धतीने किंवा तुरुक बनायचा. कारण स्वतः समर्थच एका ठिकाणी म्हणतात की ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्ट झाले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे, कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक ते तुरुक होती आपल्या इच्छेने. त्या काळातली जी काही परिस्थिती होती, यवनांचं राज्य होतं आणि मग यवनांचा त्या ठिकाणी मग असेही काही लोक होते की जे हिंदू धर्म सोडून द्यायचे आणि तुरुक धर्म स्वीकारायचे किंवा यवनांचा धर्म स्वीकारायचे आणि ते त्या ठिकाणी ते पिरास जायचे, कारण त्या बादशहाला खुश करायचं या दृष्टिकोनातून ते तशा पद्धतीने वागत होते. म्हणून त्या काळात त्यांनी सांगितलंय की ही नीच याती म्हणजे धर्मांतरित असलेला जो गुरु आहे तर त्याचा अनुग्रह घेऊ नये, हा त्याचा एक अर्थ आहे. आणि डॉक्टर काकांनी 5.2 या समासामध्ये सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं आहे की डॉक्टर काका म्हणतात की 17व्या शतकातली रूढी परंपरा लोकाचार विचारात घेऊन समर्थ अशा पद्धतीने बोलत आहेत की उच्चवर्णीय शिष्य आणि नीचवर्णीय गुरु नसावा. येथे म्हणजे त्यांना या दृष्टिकोनातून ते म्हणतायत की गुरुपदाची प्रतिष्ठा सांभाळायला जावी आणि यासाठी हा हेतू आहे त्याच्या हे सांगण्यामध्ये त्यांचा. आज यातील वास्तविक पाहता अशा प्रकारचा सामाजिक संदर्भ नाहीसे झालेले आहेत आणि ते पुन्हा खरं म्हणजे प्रस्थापित करण्याची सुद्धा गरज नाही. त्या काळातली तशी परिस्थिती होती म्हणून त्या काळानुसार तशा पद्धतीने समर्थांनी ते लिहिलेलं आहे. पण ज्याची बुद्धी वास्तविक गुरु कुठल्याही गुरुला जातच नसते. गुरु हे पद असतं आणि पद असल्यामुळे तो जो आत्मज्ञानी आहे, ज्यांनी ब्रह्म जाणलेला आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे तो गुरु आहे. तो कोणत्या जातीचा आहे याला काही सुद्धा वास्तविक पाहता अर्थ राहत नाही. आता जसं शमिकाताई म्हणाल्या की जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, आणि त्या दृष्टिकोनातून मग अशा पद्धतीने स्वतः सुनील दादा सुद्धा एका ठिकाणी असं लिहितात की ते म्हणतात की स्वतः समर्थ ब्राह्मण होते पण समर्थांनी क्षत्रिय असलेल्या रामचंद्रांचा अनुग्रह घेतलेला होता. म्हणजे मग याचा अर्थ काय होतो तर हे इथे या दृष्टिकोनातून त्यांना म्हणायचं नाही आहे नीच याती. याचा अर्थ हा जो काही अर्थ काकांनी किंवा सुनील दादांनी सांगितलेला आहे तो आपण विचारात घेतला पाहिजे. आणि तो विचारात घेऊन ते म्हणतात की अशा पद्धतीने जे धर्मांतरित झालेले आहे अशांचा अनुग्रह आपण घेता उपयोगाचं नाही, कारण मग ती गुरुची प्रतिष्ठा सांभाळल्या जाऊ शकत नाही आणि गुरुचा अवमान होता उपयोगाचं नाही. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार मांडलेला आहे. मला असं वाटतं की या दोघांच्याही विचारानुसार आपल्याला हे पटायला काही सुद्धा हरकत नसावी. दुसरा विचार जो काही सांगितला आहे, कुठला प्रश्न होता दुसरा? त्रिनयना गणेशाला का म्हटलंय असं एकाने विचारलाय प्रश्न, ओमकारने विचारला. त्रिनयना म्हणण्याचं कारण एक सूक्ष्म दृष्टी आहे त्यांची, आणि सूक्ष्म दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी. आपण तिसरा डोळा जो म्हणतो तर स्वतः गणपती हा ज्ञानस्वरूपच आहे. कारण गणपती जो आहे त्यात तो काय तर त्याचं माऊलीने सुद्धा वर्णन करताना स्वसंवेद्य आत्मरूपा असं म्हटलेलं गणपतीला. आत्मरूपा म्हटलं आहे याचाच अर्थ तो ज्ञानरूप आहे आणि ज्ञानरूप असल्यामुळे ते स्थूल डोळे असे घ्यायचे नाहीयेत. तर तिसरा डोळा म्हणजे ज्ञानरूपच असा तो ब्रह्म किंवा आत्मस्वरूप गणपती आहे आणि या दृष्टिकोनातून त्याला त्रिनयना म्हटलं आहे असं आपण जाणून घेऊ शकतो. छान. उदार दृष्टिकोन हा कुठल्या ओवीच्या संदर्भात प्रश्न विचारलाय लक्षात आलं नाही माझ्या. अपर्णा सांगशील कोणीतरी प्रश्न विचारला होता? हो, मीच विचारलेला. उदार उदार दृष्टिकोन दृष्टिकोन कोणत्या ठेवावा. ओवीच्या संदर्भाने विचारला? ह्याच्यामध्ये एक मिनिट मी आता मला शोधावं लागणार, पण एका ह्याच्यात ओवीत दिलेलं आहे की उदार दृष्टिकोन ठेवावा. तर तो नक्की एक मिनिट थांब. रेफरन्स लागेल म्हणजे त्या रेफरन्सने तो विचार मांडला हा, पाहिजे. एक मिनिट मला शोधावं लागेल. एक मिनिट.
साधारण 11च्या नंतर आहे, 11-12च्या नंतर. 11 मध्ये व्यापकपण सोडू नये असं जे म्हटलंय त्या संदर्भात म्हटलंय का? हो बरोबर. व्यापकपण सोडून सांडू नये. म्हणजे तिथे मन मोठं असावं की उत्तम पुरुष लक्षणातलं हे आहे. तर उत्तम पुरुष कसा असला पाहिजे तो, तर त्याने आपलं व्यापकपण म्हणजे मोठेपण म्हणजे उदारपण जे आहे तो दुसऱ्यांना क्षमा करण्याची क्षमाशीलता त्याच्याजवळ असली पाहिजे. त्याचं मन उदार असलं पाहिजे, त्याचं मन मोठं असलं पाहिजे. म्हणजे दोन्ही तिन्ही दृष्टिकोनातून की व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून समर्थ असं म्हणतात की ज्याच्याजवळ व्यापकपण आहे तो उत्तम लक्षणांनी काय परिपूर्ण आहे. पण ज्याच्याजवळ व्यापकपण नाही, जो संकुचित वृत्तीचा आहे, आकुंचित ज्याची वृत्ती आहे, तर ती उत्तम लक्षणांना शोभणारी नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने ते म्हणतात की सदोदित क्षमाशीलता आपल्याजवळ असली पाहिजे. आपलं मन मोठं असलं पाहिजे, उदार असलं पाहिजे, क्षमा करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. किंबहुना परोपकार करण्याची वृत्ती जी काही आहे ती सुद्धा आपली असली पाहिजे. तरच तो उत्तम लक्षणांनी युक्त होऊ शकतो. ही पण एक ओवी आहे ना, संकोचुनी तू झालासी जीव, घे आपोषण ब्रह्मांडाचे. हो तिथं आहे. पण आता हे इथे उत्तम इकडे उत्तम लक्षणांबद्दल आहे. बरोबर. त्या दृष्टिकोनातून बरोबर. असं वाटतं की या दृष्टीने समर्थांनी बरोबर, म्हटलं. अगदी बरोबर. होय, बरोबर. अलकाताईंना काही मांडायचे का विचार? जे राहिलेत ते सांगते, उरलेले जे सांगायचे प्रश्नांची उत्तरं तर माधुरीताईंनी दिलेली आहेत. पूजा अवसरे आणि अपर्णा कुलकर्णी दोघींनी अतिशय सुंदर विचार मांडले. त्यामुळे त्यात काही कमतरता नाहीच, कारण शब्दच इतके सुंदर वापरले होते. इंटर इंजिनियर, इनर इंजिनियर आणि मला वाटतं इंटिरियर डेकोरेशन, मला दोन्ही शब्द फार आवडले. की समर्थ ज्याला म्हणतात की अंतरंग विवेकाने सुधारणं, असा समर्थांनी त्याला शब्द वापरला. विवेके अंतर शृंगारी जे असा समर्थांनी त्याला शब्द वापरलाय. दोघींचे विचार परिपूर्णपणाने अभ्यासपूर्ण मांडलेले विचार आहेत. अपर्णानेही सुंदर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे प्रश्नच नाही. प्रश्नांची उत्तरही बऱ्यापैकी दिली आहेत. पण मला वाटतं एक थोडं सांगावं असं मला असं वाटतं, उदार दृष्टिकोन कशासाठी. समर्थांच्याच ओवीत सांगायचं. समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की परम अन्याय करून आला. एखाद्याने पुष्कळ अन्याय केलेला आहे, तरी पण जर तो आला शरण, तर त्याला शरण द्या. आणि उदारपणे जर त्याला शरण घेतलं, त्याचा अन्याय क्षमा केलात, तर ती माणसं आपली होतात. आणि माणसांना जेव्हा आपलंसं करणं, आपल्यामध्ये सामावून घेणं म्हणजे समाज संघटन आहे. आणि समाज संघटनेशिवाय समाजामध्ये राहता येत नाही. समाजामध्ये राहण्यासाठी उदार दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याला पर्याय नाही. त्रिनयनाचा अर्थ खूप छान सांगितला. ज्ञानचक्षु आहेत, पण त्रिनयनाचा पुत्र म्हणून तो त्रिनयना असाही त्याचा श्लेषात्मक अर्थ होऊ शकतो. समर्थ जेव्हा एखादा शब्द वापरतात तेव्हा एका शब्दाला अनेक बारीक बारीक छटा आहेत. म्हणजे ज्ञानचक्षु त्याला आहेत म्हणून तो त्रिनयन आहेच, पण त्रिनयनाचा पुत्र म्हणून तो त्रिनयना असाही आहे. निश्चय अतिचं गुरु करू नये, खूप त्याच्यावरती विषय झाला की, पण हे निश्चित आहे की ज्या काळात ही ओवी लिहिली गेली आहे त्या काळामध्ये वर्ण आहे. डॉक्टर काकांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. आणि त्याचं उत्तर माधुरीताईंनी खूप छान दिलं की गुरूंचा अवमान नको, गुरूंची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. पण मी आत्ताच्या काळातलं एक उदाहरण देते. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं आहे. एक खूप मोठे गुरु पदावरती आरूढ असणारी व्यक्ती आहे. अतिशय संबंध भारतामध्ये त्यांचं नाव आहे आणि ते मराठा समाजाचे आहेत. त्या डोंबिवलीतले गृहस्थ आहेत. खूप अत्यंत सात्विक आहेत, खूपच चांगले आहेत. आणि इतके त्यांच्या प्रवचनांनी भारावून गेले आणि त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला. आता सद्गुरू म्हणून त्यांच्यावरती अतोनात भाव आहे आणि म्हणून हे सतत त्यांच्या दर्शनासाठी जायचे. पण जेव्हा जेव्हा हे त्यांच्याकडे जायचे तेव्हा ते ब्राह्मणद्रष्टे असल्यामुळे ते त्यांच्याकडे बघायचेच नाहीत. ही आत्ताची परिस्थिती मी सांगते. जाती तुम्ही आणि मी पाळणार नाहीये, समर्थांनी पाळलेल्या नाहीयेत, त्या काळात नाहीयेत, वेदांमध्ये वर्ण नाही आहे. पण तरी सुद्धा जन्मजन्मांचे जीन्समधून आलेले जे काही आपले जे स्वभाव आहे तो जीन्सचा स्वभाव जात नाही पटकन. आणि असं एखादं उदाहरण दिसतं. आणि मग आता त्या साधकाची अशी पंचायत आहे की त्याचा गुरुविषयी असलेला भाव इतका उच्चीचा आहे,
पण ते त्यांना जवळच करत नाही, तेव्हा त्यांच्या शंकांचं समाधान कसं होणार? त्यांचा पुढचा प्रवासाचं काय? कुठेतरी खूप मोठा क्वेश्चन आहे. म्हणजे वास्तवता जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण बोलायला कुठेतरी घाबरतो, पण समाजामध्ये डोळे उघडे ठेवून जेव्हा वागतो तेव्हा समर्थांना जातीचा उल्लेख नाही करायचा. बरोबर आहे, सुनील दादाने असं म्हटलं, अगदी बरोबर आहे. पण हेही तितकंच सत्य आहे की आजही समाजामध्ये अशा प्रकारचे अनुभव अनेकांचे आहेत आणि ते स्पष्टपणे मांडणं, असं कुठेतरी समर्थांमध्ये ते धैर्य आहे आणि म्हणून समर्थ ते मला वाटतं मांडू शकतायत. हे समर्थांचं खरंच कौतुक आहे असं मला वाटतं की त्यांनी इतकं आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलंय आणि म्हणून गुरुनिश्चय करताना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता थोडा मी जे पहिल्या 2 समासांचं चिंतन केलं तेव्हा मला एक मुद्दा खूप छान सांगावा असं वाटलं की मूर्ख लक्षण, मूर्ख लक्षण, मूर्ख लक्षण. मूर्खाने असं करू नये, मूर्खाने असं करू नये असं सांगितलं. म्हणजे थर्ड पर्सन म्हणून आपण बोलतोय. पण जेव्हा आम्ही खरंच अभ्यास करतो तेव्हा एक पु ल देशपांडेंचं वाक्य मला या ठिकाणी आठवतं आणि पु ल देशपांडे स्वतः अत्यंत प्रामाणिकपणे म्हणतात, जेव्हा जेव्हा मी समर्थांचा हा समास वाचतो तेव्हा मला असं वाटतं मी माझं स्वतःचं आत्मचरित्र वाचतोय. याचा अर्थ ही सगळी मूर्खांची लक्षणं माझ्यामध्ये आहेत. ही मला टाळायची ते मान्य आहे, पण ती माझ्यामध्ये आहेत हे मला कधीतरी कळलं पाहिजे. आणि हे ज्या क्षणी मला कळेल की माझ्यामध्ये हा दोष आहे तेव्हा मग ते त्यागायचा जो काही विचार आहे तर तो विचार हळूहळू सुरू होईल. आणि यासाठी मुळामध्ये हा जो संपूर्ण समास आहे मूर्खपणाची लक्षणं, ती जी यादी दिलेली आहे, सांगितले 200 यादी दिलेली आहेत, लक्षणं दिलेली आहेत. याच्यावरनं समर्थांचं किती सूक्ष्म अवलोकन आहे समाजाचं. हे सूक्ष्म अवलोकन कसं आहे? ते फक्त महाराष्ट्रापुरतं आहे का? भारत भ्रमण ज्या वेळेला केलेले आहे, भारताची संपूर्ण परिस्थिती बघितली आहे आणि त्यावेळेला प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा जो दोष आहे तो वेगळा दोष समर्थांच्या पुढे आलेला आहे आणि त्याच्यातून समर्थांनी ते मांडलेले. आणि मग त्याच्यातून एक खूप छान सांगितलं की छोटे छोटे नियम आपण केले पाहिजेत आणि पाळले पाहिजेत. हा मुद्दाही फार सुंदर आहे, छोटे नियम पाळले पाहिजेत. मला आठवतं आम्ही घरीच जायचो तेव्हा डॉक्टर काका आणि आमचे परमपूज्य मामा गांगल असे दोघे होते. काका तर सद्गुरू म्हणूनच होते आणि मामाही आम्हाला तेवढेच गुरुस्थानीच होते, कारण ज्यांच्यामुळे आम्ही दासबोधामध्ये आलो आणि दासबोध शिकलो. त्या दोघांनी आयुष्यामध्ये एक व्रत घेतलं. किती छोटं व्रत आहे बरं का, पण लक्षात घ्या ते आयुष्यभर पाळणं किती अवघड आहे. रस्त्यामध्ये पडलेला एक दगड उचलायचा आणि बाजूला करायचा. बघा, रस्त्यात पडलेला एक दगड जर असेल तर तो उचलायचा आणि बाजूला करायचा. इतकं छोटा एक संकल्प करायचा आणि आयुष्यभर तो पाळायचा. अवघड आहे आणि ते पाळलेलं आहे मामानी. काकाही बरेच वेळेला काकांनी पाळलेलं बघितलेलं आहे. नुसता रस्त्यावरचा दगड उचललेला पाळलेला नाही आहे. पण आम्ही एकदा घरीमध्ये काकांच्या बरोबर फिरायला गेलो, कावळ्या डोंगरावरती चाललो होतो आणि 2 डोंगरांच्या मधली दरी ओलांडत होतो. वरतून झरा, काळ नदीचा पाण्याचा दुसरा एक प्रवाह तिथून आलेला होता. त्या तीराला आम्हाला जायचं होतं, जाता येत नव्हतं आणि मोठ्या मोठ्या शिळा प्रत्यक्ष काकांनी उचलल्या. त्यांनी ह्यांना उचलायला सांगितलं, ह्यांना उचलता नाही आले. काका म्हणाले सहज की त्या हनुमंतानी शिळा उचलायच्या का, त्यांनीच सेतू बांधायचा का, आम्ही नाही का करायचं. आणि म्हणून ते दगड त्यांनी उचलले, दगडावर दगड, दगडावर दगड, दगडावर दगड टाकून एक सेतू तयार केला आणि या तीरापासून त्या तीरापर्यंत काका आम्हाला घेऊन गेले. म्हणजे माझ्या वाटेमध्ये आलेला दगड जितका काढणं मी महत्वाचं आहे तितकाच वेळ प्रसंगी तो दगडाचा वापरही करणं मी गरजेचं आहे. ही दृष्टी मला केव्हा मिळेल, जेव्हा हे असे समास समर्थ आपल्याला देत आहेत त्याच्यातून ही दृष्टी मिळेल. आणि हे शिवथर गळीमध्ये आम्ही त्यांच्याकडून सांगितलं म्हणून मी सांगण्याचं धैर्य करते, अन्यथा हे मला सांगणं अतिशय अवघड आहे. पण हे दोघांनी ते केलेले निर्णय जे आहेत ते बऱ्यापैकी त्या दोघांनी पाळलेले मला आठवत आहेत. त्यानंतरचा दुसरा एक मला कौतुक ह्या समासामध्ये असं वाटलं, मूर्ख लक्षणामध्ये खूप छान सांगितलेलं आहे की जे माझं कौतुक करणारे आहेत त्यांच्यापासून फार दूर राहावं. गमतीनी काका म्हणतात, जे पायावरती डोकं ठेवतात ते पाय कधी ओढतील सांगता येत नाही. ते आज पायावरती डोकं ठेवतात पण उद्या माझे पाय ओढतील, हे साधकांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे किती सावधपणा असला पाहिजे, तो सावधपणा त्या ठिकाणी सांगितलाय. आणि दुसरा जो समास आपण बघितला ज्या उत्तम लक्षण आहे, त्या उत्तम लक्षणामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींचा अपर्णांनी खूप चांगला
त्याचा आढावा घेतला. पण ते सांगताना काकांनी एक छान चिंतनिकेमध्ये शब्द वापरलेला आहे बघा, वेद विधी निषेधात्मक आहे. वेदांमधलं ज्ञान समर्थ वेद जाणणारे आहेत आणि त्यामुळे ते विधी आणि निषेध दोन्ही सांगतात. ज्याचं पालन करायचंय त्याला विधी म्हणतात आणि जे मला टाळायचंय ते निषेध आहे. मग आता निषेध माझ्यासाठी काय काय आहे आणि विधी काय आहे? मग जे मला स्वीकारायचं आहे त्याला विधी म्हटलेलं आहे, जे टाकायचं आहे त्यागायचं आहे त्याला निषेध म्हटलेलं आहे. आणि म्हणून विधी आणि निषेध अशा दोन भूमिकेतून जर वेद आपल्याला शिकवत असतील तर समर्थांनी तीच जी पद्धती आहे ती दासबोधामध्ये स्वीकारलेली आहे असं काकांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून तेवढा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगावा असा वाटला. बाकीचं सांगण्यासारखं काही नाही, कारण खूप छान आढावा घेतलेला आहे. पण आणखीन एक मला त्यातला एक छोटा मुद्दा सांगावा असा वाटला की हा जेव्हा समास वाचला तेव्हा असं वाटलं की नीच म्हणजे कुळहीन करू नये कांता वगैरे असं आहे. आजकालच्या जीवनामध्ये असा म्हणजे विचार सुद्धा बोलायचा किंवा नाही की विवाहाच्या वेळेला कुळ बघितलं पाहिजे का वगैरे असं आपल्याला वाटतं. पण खूप सुंदर जेव्हा आम्ही दासबोध शिकलो तेव्हा व्यासपीठावरती 5 दासबोधाचे कॉम्प्युटर होते. त्याच्यात डॉक्टर काका असायचे, परमपूज्य मामा होते, सुनील दादा असायचे, आदरणीय प्रभाकर जोशी आणि चंप भिशीकर ही 5 जण दासबोधाचे कॉम्प्युटर होते. तेव्हा त्यांनी खूप छान सांगितलं. ते म्हणाले की जेव्हा घोड्याची रेस असते तेव्हा रेसचा घोडा जो पहिला येणारा घोडा आहे ना त्या घोड्याचे कमीत कमी आधी 12 ते 13 त्यांच्या रेसच्या घोड्याच्या पिढ्या बघितल्या जातात. म्हणजे घोड्याचे जीन्स पण पाहिले जातात. आपले जे पोलीस खातं आहे त्या पोलीस खात्यामध्ये जे कुत्री असतात जे नेमके गुन्हेगार हुडकणारे आहेत तर त्यांच्या जे कुत्रे आहेत त्यांच्यामध्ये ते जीन्स आहेत की नाही हे कुत्र्याचे जीन्स पाहिले जातात. जर प्राण्यांचे जीन्स पाहिले जात असतील तर जिताच्या माणसांचे जीन्स पाहणं किंवा त्यांच्या परंपरेतून आलेल्या गुणांचं किंवा जे आलेले त्यांच्यामध्ये जे जीन्स आहेत किंवा सहज आलेले गुण आहेत तर त्याचं हा नसावं किंवा नाही. काळ बघितला तर ते नसावं असं त्याचं उत्तर येईल, बरोबर आहे. पण त्या काळाचा विचार केला तर समर्थांनी काळानुरूप बोध केलेला आहे. पण संतांची वाणी ही परतत्वाला स्पर्श करून येते आणि म्हणून ती सत्यच आहे. त्यातल्या सत्यतेचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यामधला सत्यता किंवा सामाजिक विचार किंवा एक सुदृढ ज्याला आपण म्हणतो कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहणं यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि असा त्रयस्थपणे जेव्हा आपण अभ्यास करू ना तेव्हा ते आपल्याला पटेल. याचा अर्थ मला जातीव्यवस्था मान्य असं अजिबात नाही, कारण ती वेदांमध्ये नाही आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेवरती अजून एक वेगळा विषय मी पुष्कळ वेळ बोलू शकेन, तो आत्ता मला बोलायचा विषय नाहीये. पण तरी सुद्धा या अनुषंगाने जेवढा आला तेवढा जो मोठ्यांकडून ऐकला तो फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत माझं जे काही विचार सांगायचे होते ते सांगून झाले. मी या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. खूपच छान. मला असं वाटतं उदार दृष्टिकोनामध्ये जे आता सांगण्यात आलं ते आपल्या सगळ्यांनाच महत्वाचं होतं, कारण इकडले या ग्रुपमधले बरेचसे लोक कार्यकर्ते आहेत. ते बाहेर जाऊन कार्य करतात, समाजाशी त्यांचा संपर्क होतो येतो आणि त्या समाजामध्ये काम करताना आपल्याला हा गुण म्हणजे उदार असणं, छोटे छोटे गोष्टी जर का घेऊन आपण बसलो लोकांचे तर कार्य करणंच शक्य होणार नाही, ईश कार्य. तर तो पण दृष्टिकोन छान होता. आणि पुरत मूर्ख लक्षणांच्या वेळेला प्रथमपुरुषी परमार्थ की तिकडे माझ्याबद्दल बोललं जाते अशा पद्धतीने शिकणं हे छान होते. आणि आता शेवटचा जो तो मुद्दा मांडायला लागली होतीस वर्णसंकर किंवा जाती का काय, तो मला असं वाटतं 2-3 दिवसापूर्वी आपल्या ग्रुपमध्येच अपूर्वाचा मला फोन होता आणि तिला तो प्रश्न होता की त्याच्यामध्ये नक्की योग्य आणि अयोग्य काय. आमची चर्चा झाली होती, बरं झालं तो मुद्दा आला, तोही छान मुद्दा इकडे पकडला गेला. मावशी तुला काही बोलायचं आहे का? हा, 1 मिनिट. मगाशी पूजा अवसरे मूर्ख लक्षण सांगत असताना खूप सुंदर एक मुद्दा तिने मांडला की माहेर आणि सासर श्वशुरगृही राहू नये वगैरे हे जे काही ती बोलली तर त्याचा अर्थ तिने अतिशय सुंदर सांगितला. कारण आपले संत सुद्धा तेच म्हणतात की प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर. तर या दृष्टिकोनातून जास्त सातत्याने प्रवृत्तीमध्ये राहणं सुद्धा संतांना मान्य नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तिने श्वशुरगृही राहणे की जावयाने राहू नये
हे जे काही म्हटलं तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने तिने आध्यात्मिक अर्थ जो काही त्याचा काढलेला आहे तर तो मला फार भावला, हे मला सांगायचं होतं. आणि या दृष्टिकोनातून छान बोललेली आहे. खरंय, खूपच छान. आणि तिने वेणा स्वामींचं माहेराला जाणं याला तिने ते माहेराला केलं जाणं. होतं. खूपच हा. छान. ओव्हरऑलच अभ्यास करायला मजाच येते या ग्रुपमध्ये. सगळे म्हणतात पहिल्यांदा बोलतोय आणि छान अभ्यास होतो एकंदर. एक फक्त सांगायचं होतं की एक लिस्ट आपण सुरुवातीला पाठवली गेली होती की कोण बोलणार आहेत एका मागोमाग एक. तर ती लिस्ट आता एक्झॅक्टली आपण फॉलो करत नाही आहोत. पटकन काय होईल, नवीन जे आहेत ते बघतील, करतील आणि त्यांचं नाव पुढे येणार नाही. तर ती लिस्ट मी आणि प्राजक्ता दोघी मिळून एक नवीन लिस्ट बनवतो आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये कधीतरी आम्ही ती रिवाइज लिस्ट सगळ्यांना पाठवू की कोण कधी कधी बोलणार आहे, ते एक सांगायचं होतं. आणि पुढच्या आठवड्याला जे समास आहेत, कुविद्या लक्षण आणि भक्ती निरूपण, तर कुविद्या लक्षण साठी हर्षद बर्वेचं नाव आहे आणि भक्ती निरूपणासाठी ओंकार विशेचं नाव आहे, असं मी सांगते. आणि शेवटचा श्लोक घेऊ देत का मावशी, चालेल ना? हो 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 चालेल. मृणाल आहे का? मृणाल आहेस का? हो आहे. हा, हे शेवटचा श्लोक. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जना समुक्त करोनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागुत दुजे, भक्ती तुझी ही हवी. जय जय रघुवीर समर्थ.